नमस्कार मंडळी, मी आज गोष्ट सांगणार आहे ती या पंचमाकडाची। हा पंचमाकड आहे जपानमधला आणि याच्या सोबत लहानपणी एक गोष्ट घडली। म्हणजे तो एकदम लहान होता तेव्हा तो आजारी झाला आणि त्या कारणामुळे त्याच्या आईने त्याला नकार दिला, म्हणजे त्याच्यापासून लांब झाली। त्यानंतर तिथल्या कामगारांनी त्याला मायेची ऊब दिली आणि त्यानंतर खूप असं काही झालं की तो खूप दुःखी झाला। आईची ऊब मिळेना, मायेची ऊब मिळेना। त्यानंतर तिथल्याच कामगारांनी हे सॉफ्टवेअर ऑरेंजचं खूप छान त्याच्यासाठी दिलं आणि त्यानंतर त्याने त्यातच आपली आई शोधली। प्रत्येक हसणं, खेळणं, बागडणं, झोपणं आणि उड्या मारणं हे सगळं त्याच्या या सॉफ्टवेअरसोबतच। म्हणजे त्याची सॉफ्टवेअर आपल्यासाठी सॉफ्टवेअर असेल, पण त्याच्यासाठी हे खेळणं नव्हतं, त्याच्यासाठी ती आई होती। आणि ही स्टोरी ना खरंच खूप छान आहे, मनाला भिडणारी आहे। म्हणतात ना, रक्ताची नातं कधी कधी साथ सोडून जातात, पण स्वतःची मानलेली नाती असतात किंवा माणुसकीचं नातं असतं ते नेहमी साथ ठेवतं। तर या गोष्टीतून हे शिकलो आपण।